पद्धतीने निर्घृण हत्या करण्यात आलेली आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हे कृत्य त्या ठिकाणी केलेलं आहे. पराभव त्यांचा झाल्यामुळे चिडून जाऊन त्यांनी हे साऱ्यांनी कृत्य त्या ठिकाणी केलेलं आहे. आम्ही सारेजण या कृत्याचा जाहीर निषेध त्या ठिकाणी करत आहोत आणि मंगेशला मारणारे सगळे आरोपी आपण CCTVमध्ये आपण त्या ठिकाणी पाहिलेले आहे. मन सुन्न करणारी ही घटना खोपोली शहरामध्ये त्या ठिकाणी घडलेली आहे. मानसीताई या आमच्या 2 टर्मच्या त्या ठिकाणी नगरसेविका म्हणून निवडून आलेले. मंगेश कालोखे हा सामाजिक अतिशय चांगल्या पद्धतीचं काम, गोरगरिबांची सेवा करणारा हा कार्यकर्ता, त्याला अशा पद्धतीने क्रूरपणे त्या ठिकाणी खून करण्यात आलेला आहे. आणि याच्या सगळ्या मागे रवी देवकर, सुधाकर घारे, भरत भगत या सगळ्यांनी प्लॅनिंग करून ह्या पोरांना त्या ठिकाणी जे गुन्हेगार जी वृत्तीची जी मुलं त्या ठिकाणी त्याला मारायला होती, या सगळ्यांना त्यांनी त्या ठिकाणी एकत्रपणे उतरवलेलं आहे. तुम्ही जर या मागच्या महिन्याभराच्या खोपोली नगरपालिकेच्या निवडणुकी संदर्भात जर आपण पाहिलं तर भरत भगत त्या ठिकाणी असणार, त्याचं कॉन्टॅक्ट रवी देवकर, सुधाकर घारे तिथे, त्याचं कॉन्टॅक्ट रवी देवकर, या सगळ्यांनी त्यांना ताकद दिली. कारण हा कोणत्याही परिस्थितीमध्ये रवी देवकरचं राजकीय आणि मंगेश कालोखेंचं जय पराजय त्या ठिकाणी सुरू होता. परंतु या 20 वर्षामध्ये कधी असं कृत्य त्या ठिकाणी झालेलं नाही. परंतु आता मधल्या काळामध्ये सुनील तटकरे ज्या पद्धतीने प्रदेशाध्यक्ष झाले आणि त्यानंतर त्यांनी जे काही आता संपूर्ण राजकारण आपण महाराष्ट्रातलं पाहताय की धनंजय मुंडेचं राजकारण आपण पाहिलं बीडला, तिथे सुद्धा संतोष देशमुखांची जे काही हत्याकांड त्या ठिकाणी झालं, धनंजय मुंडेला ताकद देणारा कोण तो सुनील तटकरेच होता. त्याच्यानंतर आपण पाहिलं की आपण तो सूरज चव्हाणचं पाहिलं, त्या एका आमच्या ज्या हिंदू संघटनेच्या पदाधिकाऱ्याला मारण्याचं काम सूरज चव्हाण आणि त्या टोळक्यांनी केलं. त्याला पक्षातून अकलपट्टी केलेलं दाखवलं महिनाभरासाठी. पुन्हा त्याला घेण्याचं काम सुनील तटकरेंनीच केलं. सुधाकर घारे सुद्धा या ठिकाणी अपक्ष उमेदवार उभा करायचं कारण सुद्धा सुनील तटकरे, परत त्याला पक्षात घेऊन जिल्हा प्रमुख केला आणि आज त्याच्या माध्यमातून आज एवढी मोठी हत्याकांड त्या ठिकाणी मंगेश कालोखेंच्या रूपाने त्या ठिकाणी सुधाकर घारे आणि भरत भगत आणि ह्या सगळ्यांनी एकत्रपणे या ठिकाणी येऊन केलेलं आहे. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर 2 दिवसापूर्वी सुतारवाडीला रवी देवकर गेलेला होता. हा रवी देवकर सातत्याने सुनील तटकरेंच्या संपर्कात होता. तो SN जोशी वकील आहेत अलिबागचे, त्यांना सुद्धा सातत्याने त्या ठिकाणी भेटत होता की अशा पद्धतीचं कृत्य हे त्यांना प्लॅनिंग करून सगळं कृत्य त्यांनी त्या ठिकाणी सुनील तटकरेंनी केलेलं आहे. आणि त्यामुळे माझी आता मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की बाबा अशा पद्धतीने जर आमच्या शिवसैनिकांच्या हत्या त्या ठिकाणी होणार असतील, ज्या शिवसैनिकांनी हिंदुत्वाच्या विचाराचे राज्यात पुन्हा सरकार यावं म्हणून आम्ही उठाव केला सगळ्या आमदारांनी आणि सरकार आणलं, परंतु सरकार आणल्यानंतर ह्या चुकीच्या लोकांना सत्तेमध्ये सहभागी करून घेतलं आणि आज त्यांच्या माध्यमातून आज आमचा सोन्यासारखा हिरा माझा वाघ त्यांनी आमचा त्या ठिकाणी घालवला. आणि हे कृत्य राष्ट्रवादीकडनं झालं असताना सुद्धा सुनील तटकरे पुन्हा कर्जतमध्ये काल येतात आणि कर्जतमध्ये येऊन त्या ठिकाणी सुधाकर घारे या गुन्ह्याशी संबंध नाही असं त्या ठिकाणी क्लीन चिट देतात. पण तपास यंत्रणांकडनं पोलिसांकडनं तपास अजून पूर्ण झाला नसताना सुद्धा अशा पद्धतीने प्रेशर करणं, अशा पद्धतीने येऊन त्या ठिकाणी त्यांना पाठबळ देणं, हेच काम महाराष्ट्रात सुनील तटकरे करत आहेत. आणि म्हणून पहिला सुनील तटकरेंचा राजीनामा त्या ठिकाणी झाला पाहिजे अशी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांना आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना आम्ही त्या ठिकाणी तिन्ही आमदार आज संध्याकाळी आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत. साहेबांचं टायमिंग त्या ठिकाणी घेऊन मुख्यमंत्र्यांचं टायमिंग घेणार आहोत आणि सुनील तटकरेवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे अशी आम्ही त्या ठिकाणी जाहीर मागणी त्या ठिकाणी. माझा इतिहास पूर्णपणे तपासून पाहावा. मला असंच जनतेने निवडून दिलेलं नाही. आम्ही सामाजिक बांधिलकी जपत या मतदारसंघामध्ये काम करतोय. आम्ही जे वैभव या ठिकाणी उभं केलेलं आहे ते अतिशय प्रामाणिकपणे आणि धार्मिक निष्ठेचं आहे, आमची धार्मिक परंपरा आहे. परंतु आम्ही जे काय संघटनेत आम्ही शिवसैनिक म्हणून आमच्यावर केसेस झाल्या असतील त्या शिवसैनिक म्हणून, पण आम्ही असं कोणाची मर्डर केलेलं नाही, कोणाची आम्ही त्या ठिकाणी की नाही. चुकीच्या पद्धतीने मात्र सुनील तटकरे ज्यावेळेस सत्तेमध्ये होते त्यावेळेस माझ्यावर त्यांनी एक 307चा गुन्हा त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने माझं नाव त्या ठिकाणी गोवण्यात आलेलं होतं आणि हे तर राजकीय षडयंत्र त्यावेळेस राष्ट्रवादींनी त्यावेळेस सुद्धा केलेलं होतं. आणि आमची पार्श्वभूमी त्यांनी बघावी ना, आम्ही काय आहोत, आम्ही काय केले का. आणि त्यांनी ज्याला जिल्हा प्रमुख केले त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहावी.
आणि मग समजेल सुनील तटकरे कशा पद्धतीने त्या ठिकाणी हे करतोय, त्यांनी काय कशा पद्धतीचे कृत्य त्या ठिकाणी केलेली आहेत ती. आणि म्हणून या सगळ्यांना पाठबळ देण्याचं काम सुनील तटकरेच त्या ठिकाणी करत आहेत. आजही मी 5 वाजता आम्ही त्या ठिकाणी महेंद्र दलवी आणि आम्ही खोपोली साईबाबा नगरला मंगेश कालुकेंचा संपूर्ण परिवार आणि संपूर्ण त्या सगळ्या ग्रामस्थांना संपूर्ण तो साईबाबा नगर आणि खोपोलीची सगळी जनता त्या ठिकाणी भयभीत झालेली आहे. त्यांना सगळ्यांना भेटण्यासाठी त्या ठिकाणी जाणार आहोत आणि त्या ठिकाणी जाहीर पत्रकार परिषद त्या ठिकाणी आम्ही घेणार आहोत. आणि पत्रकार परिषद घेऊन त्या ठिकाणी जोपर्यंत ह्या प्लॅनिंग करणारे ह्या आरोपींना अरेस्ट होत नाही तोपर्यंत आम्ही त्या ठिकाणी एक तर साखळी उपोषण सुरू करू, नाहीतर आता शिंदे साहेबांची चर्चा झाल्यानंतर त्यांना तात्काळ त्या ठिकाणी अरेस्ट करा असं आम्ही मोर्चा स्वरूपात आम्ही कॅन्डल मोर्चा त्या ठिकाणी खोपोली पोलीस स्टेशनपर्यंत आम्ही त्या ठिकाणी साईबाबा नगर ते खोपोली पोलीस स्टेशन असं सुद्धा आम्ही काढण्याचा त्या ठिकाणी आमचा प्रयत्न राहील. आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये या सगळ्या आरोपींना अरेस्ट झाली पाहिजे. तुम्ही भरत भगतचं तुम्ही त्याचं सुद्धा गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासून पहा. या भरत भगतने सुद्धा सुपारीपासून अनेक मॅटर त्या ठिकाणी केलेले आहेत आणि हे अशी गुन्हेगार आहेत जे त्या याच्यामध्ये सहभाग आहेत. मी या ठिकाणी सांगतो ना, मागच्या 2 महिन्याचं तुम्ही तपासून जर त्यांचं जर सगळं रेकॉर्ड जर दोघांचा तपासला तर रवी देवकर, सुधाकर घारे, भरत भगत हे सगळे एकत्र बसूनच ज्यांनी हे प्लॅन केलेलं आहे. पोलीस तपासात ते सिद्ध होईल. आणि सुधाकर घारेच्या भावाने तर जाहीरपणे सांगितलंय का एक केलाय, दुसरा नंबर संकेत भाषेचा आहे. म्हणजे याचा अर्थ पहिला नंबर मंगेश कालोकेचा त्यांनी लावला हे त्यांनी सिद्ध केलं आहे. ह्याच बेसवर त्यांना अरेस्ट करा, ह्याच बेसवर त्यांना अरेस्ट करा केली पाहिजे असं आमचं जाहीर म्हणणं आहे. नाहीतर आम्ही सरळ आम्ही त्या ठिकाणी उपोषणला बसू. वेळ पडला आम्ही हायकोर्टात जाऊ, कोर्टात जाऊ, आम्ही न्याय मागू की जर FIR झाली असताना पण त्या ठिकाणी यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई झाली पाहिजे. ही सुद्धा शिंदे साहेबांनी मागणी आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे. तात्काळ त्यांना मोक्का अंतर्गत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे सगळ्या आरोपींवर. आणि यांना कायमस्वरूपी यांना काळ्या पाण्याची सजा त्या ठिकाणी शिक्षा झाली पाहिजे, यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. अशा पद्धतीचं त्या ठिकाणी आम्ही जाहीर मागणी त्या ठिकाणी करणार आहोत. गुन्हेगारी पार्श्वभूमी जर पाहिली तर तुमच्या साऱ्यांच्या लक्षात येईल याच्या अगोदर सुधाकर घारेंनी एका फॉरेस्ट ऑफिसरचा मर्डर केलेला होता. तो सुद्धा त्याचा ॲक्सिडेंट करून त्याच्या अंगावर गाडी टाकलेली होती, कारण फक्त फॉरेस्टची नोटीस त्याला त्या ठिकाणी गेलेली होती म्हणून त्यांनी ते कृत्य त्या ठिकाणी केलेलं होतं. 307, 326 त्याच्यानंतर जर खंडणीचे गुन्हे, अनेक प्रकारचे गुन्हे, फसवणुकीचे गुन्हे, अनेक प्रकारचे गुन्हे सुधाकर घारेच्या नावावर त्या ठिकाणी आहेत. तसेच त्याचा भाऊ जर आपण पाहिला महेंद्र घारे यांनी सुद्धा काल त्या ठिकाणी स्टेटमेंट परवा केलेली आहे की आता दुसरा नंबर भासेचा आहे. हा भासे कोण तर संकेत भासे नगरसेवक हा माझा भाचा आहे. म्हणजे पहिला नंबर त्यांनी त्या ठिकाणी मंगेश कालुकेचा लावला सुधाकर घारे आणि महेंद्र घारेंनी. हे त्या ठिकाणी पुराव्यांशी सिद्ध झालेलं आहे. पोलिसांनी त्यांना अटक केली पाहिजे दोघांनाही. त्या ठिकाणी प्लॅनिंग मर्डर त्या ठिकाणी यांनी एकत्रपणे येऊन केलेली आहे. आणि सातत्याने सुनील तटकरे ह्या सगळ्या गोष्टी त्यांना पाठबळ देण्याचं काम करत असतात. म्हणून खालच्या लोकांची त्या ठिकाणी त्यांची हिंमत ही असं कृत्य करण्याची, म्हणजे गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारे कृत्य करण्याची हिंमत त्या ठिकाणी होत आहे. याला एकमेव कारण आहे सुनील तटकरे. यांच्या माध्यमातूनच हे सगळं महाराष्ट्रभर सुरू आहे आणि म्हणून यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. अजितदादांनी प्रदेशाध्यक्ष पदावरून त्यांची हकालपट्टी त्या ठिकाणी केली पाहिजे असं आम्ही जाहीर त्या ठिकाणी. नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीला आम्ही सारेजण सामोरे गेलो. शिवसेनेकडनं पोलीस स्टेशनने सुद्धा सांगावं, सिंगल NC सुद्धा आम्ही त्या ठिकाणी झालेली नाही. खोपोली शहर हे सुसंस्कृत असणारं शहर आहे. या शहरामध्ये असं कधीही कृत्य त्या ठिकाणी घडलेलं नाही आहे. तिथं व्यापारी बांधव असतील. खोपोली शहरामध्ये अनेक समाजाचे लोक एकत्रपणे राहतात, परंतु संस्कृती एक आहे, विचार एक आहे तिथला. आणि एक विचाराने त्या ठिकाणी राहत असताना राष्ट्रवादीच्या लोकांना हा पराजय त्या ठिकाणी राष्ट्रवादीचा खोपोली नगरपालिकेमध्ये जो पराभव झाला तो पराभव त्यांच्या जिवारी लागला. आणि म्हणून त्यांनी मंगेश कालुके हा फक्त एका वॉर्डापुरता मर्यादित नव्हता, तर संपूर्ण खोपोली शहरामध्ये चांगलं नेटवर्क होतं. एक चांगला कार्यकर्ता, शिवसेनेचा कडवट शिवसैनिक म्हणून आम्ही सगळे त्याच्याकडे पाहायचो. एक निष्ठेचा कार्यकर्ता म्हणून आमचा मंगेश त्या ठिकाणी मंगेश कालुके होता. आणि अशा मंगेश कालुकेला पूर्णपणे आयुष्यातून संपवण्यासाठी या सगळ्यांनी एकत्रपणे राष्ट्रवादीने एकत्र येऊन प्लॅन केला आणि त्याची त्या ठिकाणी हत्या करण्यात आली. आम्ही ह्या ठिकाणी जाहीर निषेध तर आम्ही त्या ठिकाणी करत आहोतच, परंतु आम्ही पोलीस यंत्रणाकडनं जर आम्हाला व्यवस्थितपणे न्याय मिळाला नाही तर आम्ही हा न्याय रस्त्यावर उतरून घेऊ. आम्ही शिवसैनिक आहोत. आम्ही सगळेजण रस्त्यावर उतरून जोपर्यंत त्यांना अटक केली जात नाही तोपर्यंत आम्ही त्या ठिकाणी शांत बसणार नाही. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि रायगडमध्ये जर आपण पाहिलं
तर शिवसेना, भारतीय जनता पार्टी, RPI अशी जी अलायन्स आहे हम्म, ही पारंपरिक अलायन्स आहे हम्म, आणि ही अलायन्स ही युतीचा धर्म पाळत आहे. हम्म, परंतु राष्ट्रवादी हे फक्त सत्तेपुरतं त्या ठिकाणी सहभागी झालेले आहे हम्म, आणि सत्तेचा फायदा घ्यायचा हम्म, आणि तो मलिंदा घेऊन त्या ठिकाणी त्याच्यातूनच या अशा हत्या करायच्या, दबावतंत्राचा वापर करायचा, सत्तेचा माज आणायचा, भ्रष्टाचार करायचा, हे सारे प्रकार या सुनील तटकरे आणि या सगळ्या राष्ट्रवादीवाल्यांना त्या ठिकाणी त्यांचं कामच ते आहे. आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राची जनता, जे हिंदुत्वाच्या विचाराची जी जनता आहे ही पूर्णपणे या ठिकाणी नाराज आहे की राष्ट्रवादीसारख्या नालायक लोकांना त्या ठिकाणी बरोबर नाही घेतले पाहिजे, अशी जाहीर भूमिका आमची सगळ्यांचीच त्या ठिकाणी आहे. आणि लवकरच आता आम्ही मुख्यमंत्र्यांची सुद्धा चर्चा करून आता या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सगळ्या निवडणुका लागलेल्या आहेत, महापालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत. या निवडणुका झाल्यानंतर मात्र आम्ही जाहीरपणे त्या ठिकाणी शिंदे साहेबांना सुद्धा सांगणार आहोत की आपण हिंदुत्वाच्या विचारासाठी उठाव केलेला होता आणि त्यासाठी सत्तेत पुन्हा एकदा आपण त्या ठिकाणी हिंदुत्वाचं सरकार राज्यामध्ये यावं, यासाठी आपण उद्धव साहेबांनी चुकीचा निर्णय घेतला असताना सुद्धा आम्ही त्या ठिकाणी तो निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे. त्याच निर्णयाबरोबर आपण त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये राहावं, राष्ट्रवादीला पूर्णपणे याच्यातून हद्दपार करावं, असं त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी सांगणार आहोत.